विशेष बातमी आपण बघूया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमधील एका कार्यक्रमात शनिवारी रात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडलेली आहे। व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट डिनर सुरू असताना झालेल्या या गोळीबारामुळे जगभरामध्ये खळबळ उडाली आहे आणि या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारताची भूमिका स्पष्ट केलेली असून ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे। ठिकाण हिल्टन हॉटेल, वॉशिंग्टन। वेळ संध्याकाळची। कार्यक्रम व्हाईट हाऊस करेस्पॉन्डंट्स डिनर। व्यासपीठावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलेनिया आणि उपराष्ट्रपती JD व्हॅन्ससह अनेक मोठे अधिकारी उपस्थित होते। सभागृहात 2,500 पाहुणे उपस्थित होते आणि तेवढ्यातच एक मोठा आवाज झाला। हॉटेलच्या बॉलरूम बाहेर हल्लेखोरानं गोळीबार केला होता। ट्रम्प आणि पाहुणे बॉलरूम मध्ये होते। गोळीबार होताच उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। कार्यक्रम सुरू असताना झालेल्या या हल्ल्यानं सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली। अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली। सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एका सशस्त्र संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आलं, तर दुसऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय। हल्ल्यानंतर सुमारे 1.5 तासाने ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला। A man charged a security checkpoint armed with multiple weapons, and he was taken down by some very brave members of Secret Service, and they acted very quickly. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत हल्लेखोर मनोरुग्ण असल्याचा दावा केला। मात्र सुरक्षा रक्षकांनी या आरोपीची प्रोफाईल खंगाळून काढण्यास सुरुवात केली तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव कोल थॉम्सन एलन आहे। तो दक्षिणी कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून उच्च शिक्षित आहे। एलन व्यवसायानं शिक्षक असून गेम डेव्हलपरही आहे। एलनच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार तो C2 एज्युकेशन नावाच्या ट्युशन कंपनीत पार्ट टाइम टीचर आहे। विशेष म्हणजे त्याला डिसेंबर 2024 मध्ये टीचर ऑफ द मंथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, असं सोशल मीडिया पोस्टवरून दिसतंय। गेल्या वर्षी त्याने कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी डोमिंग्युएस हिल्समधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे। त्यावरून तो अतिउच्च शिक्षित असल्याचं स्पष्ट होतंय। प्राथमिक तपासानुसार एलन राजकारणाशी संबंधित असल्याचं आढळून आलंय। फेडरल इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डनुसार ऑक्टोबर 2024 मध्ये एलनने कमला हॅरिस यांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत $25 देणगी दिली होती। CBS न्यूजच्या दाव्यानुसार अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं एलननं कबूल केलंय। त्याला ट्रम्पच्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधायचा होता। दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे। ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधानही व्यक्त केलंय। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी आणि उपराष्ट्रपती सुरक्षित असल्याचं समजून आनंद झाला। लोकशाही व्यवस्थेत हिंसाचाराला स्थान नाही, अशा घटनांचा कठोर निषेध झाला पाहिजे। सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्पवरील हल्ल्याची ही काही पहिली घटना नाहीये। कधी विषारी रसायनं तर कधी थेट गोळीबार। पाहुयात आतापर्यंत ट्रम्प यांच्यावर किती वेळा आणि कसे हल्ले झाले। 18 जून 2016 लास वेगस। ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न फसला। पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा हल्लेखोराचा प्रयत्न फसला। 5 नोव्हेंबर 2016 रेनो, नेवादा। ट्रम्प भाषण देताना एक जण बंदूक असं ओरडला। ट्रम्प स्टेज सोडून गेले। 6 सप्टेंबर 2017 मंडान, उत्तर डकोटा। फॉर्कलिफ्ट ट्रक ट्रम्पच्या ताफ्यात घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला। 1 ऑक्टोबर 2018 काही पार्सलद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटं पाठवण्यात आली होती। 10 ऑगस्ट 2020 ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एका सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊस बाहेरच ठार करण्यात आलं। 13 जुलै 2024 बटलर, पेन्सिल्व्हेनिया। जाहीर सभेतील भाषणावेळी हल्लेखोर थॉमस क्रूक्सनं ट्रम्प यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या। एक कानाला चाटून गेली। ट्रम्प जखमी झाले होते। 15 सप्टेंबर 2024 पाम बीच, फ्लोरिडा।
ट्रम्प गॉल्फ खेळत असलेल्या मैदानात तरुण बंदुकीसह झुडपात लपला होता. जवानानं गोळीबार करताच पळाला. 25 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबारामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतोय. या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.